बैठकीसाठी उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित यांनी आसनस्थ व्हावे। लवकरच शांतता समितीची बैठक सुरू होत आहे। या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सर्व उपस्थित सर्व शांतता कमिटीचे सभासद तसेच पोलीस पाटील तसेच गावातील सर्व बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपण आज या सर्वांचं मी पोलीस स्टेशन चिखलीतर्फे शब्दसुमनाने स्वागत करतो। आज आपण या ठिकाणी आपल्या शहरामध्ये होणाऱ्या सण उत्सवात कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये आणि सण उत्सव हे शांततेत कसे पार पडतील या पार्श्वभूमीवर ही बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे। येत्या काही वेळात या बैठकीचे अध्यक्ष आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय निलेश तांबे सर या ठिकाणी येतील। त्या अगोदर आपण आपल्या शांतता कमिटीचे काही सभासद आहेत त्यांचं या ठिकाणी मनोगत घेणार आहोत। सण उत्सव दरम्यान गणपती असो, नवरात्रोत्सव मंडळ असो, उद्या होणारा पोळा असो, या सण पार पडत असताना या पार्श्वभूमीवर चिखली शहर पोलीस स्टेशनतर्फे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आजच्या या शांतता समितीच्या मीटिंगमध्ये मला आयोजकाच्या वतीने बोलण्याची संधी मिळाली, पण मी आदरणीय पाटील साहेबांना एक विनंती करतो की चिखली शहरामध्ये शांतता समितीची बैठक ही आपण आयोजित करतात ते आदरणीय हे आपलं एक कर्तव्य असतं। पण गेल्या 20 ते 25 वर्षापासून या चिखली शहरामध्ये सर्व समाजाचे लोक, हिंदूचा कोणताही सण असो त्या सणामध्ये मुस्लिम समाजाचे लोक आपल्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करतात। त्यांच्या ईद ए मिलान असो, आमचे हिंदू समाजाचे लोक काही पुढे शरबत वाटप असो, पुढे अन्नदान असो, सर्व एकजुटीने हे लोक इथे चिखली शहरामध्ये काम करत असतात। आमच्या शहरामध्ये कोणत्याही कार्यक्रमात कधी गालबोट लागलेलं नाही, ही एक अभिमानाची बाब आहे। एवढंच नव्हे तर आपण सगळे बसलेले असताना शांतता कमिटीची बैठक म्हणून इतके जमल्यानंतर आपली या होणाऱ्या सणाच्या याच्यात शांतता राहील यासाठी आपली जबाबदारी मोठी आहे। ती सर्व जबाबदारी आपण सर्वजण चांगल्या प्रकारे पाळसाल आणि चिखलीतच नव्हे तर चिखली तालुकाभर सगळे सण शांततेत आणि सौहार्दपूर्ण याच्यामध्ये होतील अशी मी आपका सर्वांच्या वतीने ग्वाही देतो। पाटिल साहब को ये बताना चाहता हूँ कि चिखली के अंदर 2 साल तांबे साहब हो चुके हैं, पाटिल साहब हो चुके हैं, लेकिन यहाँ की अमन शांति, हिंदू मुस्लिम भाईचारा ये कायम है, कायम रहेगा। और 12 वफात 12 रबीउल अव्वल और विसर्जन ये हम अमन शांति से करेंगे, ऐसी गवाही देता हूँ और अपने 2 लफ्ज खत्म करता हूँ। मला जेव्हापासून कळतं तेव्हापासून असा चिखलीचा एकोबा हा अतिशय जवळून पाहिलेला आहे। आतापर्यंत शांततेत सर्व आपले शांतता कमिटीचे सदस्य सांगतात की एकोबानं राहतात, सर्वांनी ती माहिती सगळेजणच देतात, पण आजपर्यंतही चिखलीत कुठे गडबड झाली नाही। हिंदूचा सण असो का मुस्लिमाचा सण असो, अतिशय मन मिळवून एकत्र राहून आम्ही या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। आज या ठिकाणी मला एवढे सांगावं लागेल की आपल्या चिखली शहरामध्ये नगरपालिकेचे मुख्य अधिकारी या ठिकाणी आलेले नाही, तर गीतांजली रोड जो म्हणतो आपण त्या रोडमध्ये अतिशय खड्डे फार मोठे त्या ठिकाणी झालेले आहेत आणि त्या ठिकाणून जुन्या गावातून अतिशय 4 मंडळ मोठाले मंडळ त्या ठिकाणून येतात आणि त्या ठिकाणातून गाडीसुद्धा व्यवस्थित येत नाही। तर त्या नगरपालिकेने ते हे कुठंतरी काहीतरी ती व्यवस्था केली पाहिजे असं या ठिकाणी एवढंच या ठिकाणी सांगेल, कारण अतिशय गरजेचं आहे। आणि रस्त्याने काही ठिकाणी गंज पडलेले आहेत, ते सुद्धा आपल्या नगरपालिकेने ते साफ केले गेले पाहिजेत, कारण जेणेकरून आपल्या मंडळांना आणि त्या ठिकाणी कुठे
त्या मंडळाच्या कुठंही काही अडचणी येऊ नये यासुद्धा आपण त्या ठिकाणी दूर केले पाहिजेत. आता पाण्याचा मोसम या ठिकाणी सुरू झालेला आहे. अतिशय चिखलीत शांततेने आणि सर्व मंडळांनी एकत्रित राहून या ठिकाणचा आनंद उत्सव या ठिकाणी आम्ही सर्व एकोपाने पाळणार आहे एवढे या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. त्यांना सांगू इच्छितो की चिखलीची जी परंपरा आहे जी एकोप्यानं सर्व सण साजरे करण्यात येतात त्याच पद्धतीने येथील पुढची पण सर्व सण जे होतील. आमच्या इथे हिंदू मुस्लिमचा कधीही राईट झालेला नाही आणि यापुढेही होणार नाही, कारण गणपतीचे अध्यक्षसुद्धा काही ठिकाणचे मुस्लिम समाजातील जे नागरिक आहेत ते सुद्धा या गणेश उत्सवाचे आणि नवरात्र मंडळाचे अध्यक्ष हे राहिलेले आहेत. तसेच माझे मागासवर्गीय समाजातील जे आमचं गणेश मंडळ आहे एकता गणेश मंडळ त्याच्यामध्ये सुद्धा मागासवर्गीय समाजाचे तरुण मुलंसुद्धा हे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे आमच्या गावामध्ये कधीही हिंदू मुस्लिम असेल मागासवर्गीय समाजातील लोक असं कोणता जातीभेद हा कधीही होत नाही. सर्व एकोप्याने आणि एकतेने राहतात व याच पद्धतीने पुढे सुद्धा असे एकोप्याने सण साजरे होतील अशी मी ग्वाही देतो. आपणही गणेश मंडळांना प्रशासनाच्या वतीने जे विलास घोलकनं सांगितलं त्या पद्धतीनं सहकार्य करा. गणेश मंडळांना सुद्धा थोडी सूट द्या. थोडेफार ट्रॅफिकचे नियम असतील, कुठे गणेश मंडळ रस्त्यात येत असेल तर त्यांना सुद्धा सहकार्य करा अशी मी आपणास विनंती करतो व थांबतो. आज आपण पोळा, गणेशोत्सव आणि ईद मिलाद या 3 उत्सवाच्या निमित्ताने शांतता कमिटीसाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. 3 उत्सवासाठी मी सर्वप्रथम पोलीस पाटलांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो आणि साहेबांना एक सांगू इच्छितो की चिखली शहरामध्ये चिखली तालुक्यामध्ये 133 गावं या तालुक्याला जोडलेले आहेत आणि खूप मोठा ग्रामीण विभागातील जो काही तरुण वर्ग आहे जे काही तहसीलच्या कामासाठी, पंचायत समितीच्या कामासाठी आणि बाजारहाटासाठी, दळणवळणासाठी या चिखली शहरामध्ये येत असतात आणि त्यानिमित्ताने त्यांच्याकडून काही सर्वत्र व्यवस्थितपणे आपलं काम करत असतात, परंतु धक्काबुक्की लागती. या सर्व कार्यक्रमामध्ये सर्व चिखलीवाशांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष असतील, पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, हे एकोप्याने जे काही सणोत्सव होत असतात, पोळा असेल, संतांचे जे काही मिरवणुका असतील, महामानवांच्या मिरवणुका असतील, हे शांततापूर्वक पार पडत असतात आणि पोलीस प्रशासनाला अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सहकार्य करत असतात. आणि याही वेळेस मी गणेशोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना, गणेश मंडळांना अशी विनंती करतो की यावेळेस अतिवृष्टी खूप झालेली आहे. तलाव, धरणं हे सर्व आपले भरलेले आहे, गच्च भरलेले आहे आणि नदी नालेसुद्धा खूप वाहत आहे. म्हणून ज्यावेळेस गणेशोत्सव आपलं विसर्जन होत असतं त्यावेळेस सर्वांनी गावात आम्ही तर मीटिंग घेणारच आहोत, आपण सर्वांनी मीटिंग घेऊन व्यवस्थितरित्या गणेश विसर्जन कशा पद्धतीने साजरं करायचं हे आम्ही त्यावेळेस नियम बांधून देऊ. त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी गणेश विसर्जन करायचं आहे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे मनापूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ते सांगणं काही बरोबर नाही, पण नवीन युवक जे दरवर्षी वाढतात त्यांना त्यांच्यासमोर सांगणं हे अतिशय महत्त्वाची बाब करते. गणेश मंडळ उत्सव हा सण जो चिखलीमध्ये साजरा आपण करतो तो सर्व चिखलीकर करतात. त्यात असं कुणी म्हणू शकत नाही काय हिंदू धर्म साजरा करतात. आज मी कौतुकाने बाब सांगितलं की जे पायंदा महात्मा फुले गणेश मंडळाने पाळला आणि त्याची अंमलबजावणी सर्व गणेश मंडळाने केली. मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो. का इथला गुलांचे संपवला आणि जे फुलांचा वर्षा होतो त्यात सगळे आम्ही सहभागी होतात. आणि गणेश मंडळ म्हणजे एक यात्रेचं स्वरूप घेतो. जशी एक यात्रा निघते आमच्या रेणुका मातेची आणि एक संदल निघतो आमच्या खरुचा बाबाचा, याप्रमाणे इथला गणेश मंडळ गणेश उत्सव आम्ही सगळे मिळून साजरा करतो. खास करून मी सांगून इच्छितो इथं की जे महात्मा फुले गणेश मंडळ त्याची मिरवणूक आमच्या नूर चौक मधून मस्जिदापासून होते. तिथं जेव्हा अजान होती
तेव्हा वाजा आमचा बंद होऊन जातो महात्मा फुलेंचा आणि नमाज होईपर्यंत तो वाजत गाजत सगळं थांबण्यात येते. किती आत्मीय एकता पाहिजे आमच्या शहरामध्ये. पाटील साहेब तुमचं लक्ष माझ्याकडे. किती एकता पाहिजे या चिखली शहरामध्ये. मी इथं युवकांना हेच सांगू इच्छितो की जे पायंदा तुमच्या पुढे माझ्या पुढे जे आमचे समजे वडील असतील आजोबा असतील जे पाळला तुमच्यावरही जबाबदारी आता येते. तुम्ही सगळे मिळून हे पायंदा पाळला पाहिजे आणि चिखलीची शांतता कशी आबाधित राहावं हे सगळ्यांनी याचा विचार केला पाहिजे. आता 5 सप्टेंबरला आमचा ईद मिलाद आम्ही साजरा करणार आहेत. पोळा साजरा होणार आहे, नवरात्र साजरा होणार आहे. आम्ही तो ईद मिलादचं स्वरूप असं केलेलं आहे की एक रक्तदान आम्ही करणार आहे. 700-800 लोक दरवर्षी इथे रक्तदान करतात. ज्याच्यामुळे लोकांना वेळ मिळत नव्हता म्हणून ते रक्तदान शिबिर 3 ठिकाणी आम्ही करणार आहोत. कारण की सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे. तुम्ही इथं हिंदू बांधवांना एकच विनंती करेल की आपले एकोपा कसा आणखीन घट्ट होईल म्हणून तुम्ही ईद मिलादच्या निमित्ताने आमच्या इथे येऊन रक्तदान करावा आणि आपला एकोपा आणखीन वाढवावा अशी विनंती करतो आणि थांबतो की जमी पे घर बनाया है, जन्नत पे रहते हैं और हमारी खुशनसीबी है कि हम भारत में रहते हैं. ठाणेदार आपल्या सगळ्यांचे परिचित व जिथं काही घटना घडायच्या अगोदर उभं राहणारे असे चिखली शहराचे ठाणेदार. पाणी असो पाऊस असो सगळ्याला कोणत्याही गोष्टीमध्ये मदत करायची असली व चिखली शहराची शांतता अबाधित राखण्याचं काम करणारे कर्तव्यदक्ष चिखलीचे संपूर्ण टीम व सर्व कर्मचारी आजच्या या दिवशी आपल्याला काहीतरी नवीन या समितीच्या माध्यमातून या मंचाच्या माध्यमातून 10 दिवस होणाऱ्या गणेश उत्सवासाठी आपल्याला एकोपा कसा राखला जाईल. आपल्याला गणेश उत्सवाच्या कोण्याच मंडळाला कुठं गालबोट नाही लागलं पाहिजे. गणेश उत्सवामध्ये हर व्यक्ती येणार आहे, हर समाजाचा व्यक्ती येणार आहे. गणेश उत्सवाचे भव्य दिव्य देखावे पाहण्यासाठी येतात. गणेश उत्सवाच्या मिरवणुकी सुद्धा पाहण्यासाठी येतात. खेड्यापाड्यांना काही 1 दिवस अगोदर 1 दिवस लेट असे सुद्धा गणपती उठवले जातात. कार्यक्रम घेत असताना आम्ही ग्रामीण भागातून उंदरी, आंबळापूर, इकडे रायपूर आणि अंधेरा सर्कलमधील पोलीस पाटील या ठिकाणी व ग्रामीण भागातून येत असतात. तरी हा कार्यक्रम जेणेकरून तुमचं सर्कल असेल साहेबेस ठरलेल्यानुसार तो मान्य करू शकतो आम्ही. पण हा कार्यक्रम थोडा लवकर घ्यायचा आम्हाला ग्रामीण भागातून येण्यासाठी या मंडळींना खूप त्रास होतो. आणि गणपती मंडळाची मीटिंग आज आयोजित केलेली आहे. बऱ्याचशा वक्त्यांनी आतापर्यंत इथं गावाच्या संबंधी सांगितलं. पण सर्वप्रथम आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी चिखलीतील सर्व गणेश भक्तांच्या गणेश मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. गावाची पार्श्वभूमी त्यानंतर या गावाचा सलोखा या गावात असलेले चालीरीती आतापर्यंत सर्वांनी सांगितलेलं आहे. पण मी काही गणेश मंडळाच्या बाबी निदर्शनात आणून देणार आहे आणि गणेश मंडळाबद्दल थोडंसं आपल्या सर्वांना सांगणार आहे. कारण मी पुढे उभा राहिलो की सर्वांना माहिती की 10-15 मिनिटं तर बोलणारच आहे. जो भाग ही जी टीम आहे शांतता कमिटीची तर दुसरा भाग गणेश मंडळ सुद्धा आहे. कारण हा सर्व तुमचा खटाटोप ही सर्व तुम्ही मंडळी येणारा जो पहिला सण आहे या सणासाठी आणि मोठा सण आहे गणपती. अभिमानाची बाब आहे की जिल्ह्यामध्ये चिखली शहरामधला सर्वात मोठा गणेशोत्सव आणि सर्व धर्मीय गणेशोत्सव हा सांगताना अभिमान वाटतो. कारण डॉक्टर साहेबांनी सांगितलं की गड्डे भरण्यासंबंधी आम्ही दुपारी सुद्धा शिवसाहेबांकडे गेलो होतो या संदर्भातच की आपली येणारे सण गणेश चतुर्थी असो, विसर्जन असो, ईद असो, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या चिखली शहरातली गड्डे भरल्या गेले पाहिजे म्हणून आम्ही एक चिखली शहर काँग्रेसच्या वतीनं त्यांना विनंतीसुद्धा केली. आणि दीपकजी बरंच लंब भाषण केलं गेलं परंतु
त्याला काही अडचण नाही साहेब यावेळेस, ते सत्ताधारी पक्षाकडे आला त्याच्यामुळं आता काय बरेच त्याला सरळ काम आहे, त्याच्यामुळं ते फार काळजी करण्याचं काही त्याचं काही काम नाही आहे. की बऱ्याच गोष्टी त्यांनी विस्तृतपणे सांगितलं, पण मला नाही वाटत की त्यांनी ज्या गोष्टी म्हटल्या त्या गोष्टी पाटील साहेब नाकारतील. त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या स्वीकारतील आणि त्यांनी सगळ्या सूचनाच देऊन टाकल्या सगळ्या काय काय करायला पाहिजे, म्हणजे पाटील साहेब ते ॲक्सेप्ट करतील. आणि ह्या ज्या गोष्टी आपण पाहतो चिखली शहरात, खरंच मागच्या वेळेससुद्धा आपले जे मुस्लिम बांधव आहेत एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपल्या चिखली शहरातून जवळजवळ 1000 डोनर इथून तयार होतात आणि हे डोनर म्हणजे एक राष्ट्रीय कर्तव्य सणाच्या दिवशी करणं एक किती मोठी बाब आहे. म्हणजे ह्या गोष्टीचा आपण सर्वांना अभिमान असला पाहिजे. आणि या की भगव्या झेंड्याची विक्री खूप वाढली पण पुस्तकाची कमी झाली, डीजे खूप वाजले पण प्रबोधन सोहळे कमी सजले, नाचणं वाढलं पण वाचणं कमी झालं, जे वाढलं त्याचं स्वागत पण जे कमी झालं त्याच्यावर चिंता आणि चिंतन व्हायला पाहिजे, ही काळाची गरज आहे. कारण आता तर डिजिटल युग आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, याच्यावर कोणी या धार्मिक उत्सवामध्ये गैरप्रकारच्या पोस्ट टाकतात, त्याच्यापुढे कोणी टाकू नये. सरांना या ठिकाणी मी ग्रामीण भागाच्या वतीने शब्द देतो की सर आमच्या अमरापूर पोलीस हद्दीमध्ये आजपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही आणि यापुढे घडणार नाही. आपल्या आदेशानुसार आमच्या अमरापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री निर्मलजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितच आमच्या ग्रामीण भागामध्ये शांतता अबाधित राखू हा तुम्हाला शब्द देतो. या ठिकाणी सरांचं आगमन झालेलं आहे, त्यामुळे तुर्तास या ठिकाणी शब्दाला विराम. जय मानव, जय जगत. आपल्या जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय निलेश तांबे सर या आपलं व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करतील. दिलगिरी व्यक्त करतो, फार उशीर झालेला आहे, त्याबद्दल क्षमस्व असावे. पार्श्वभूमीवर या ठिकाणी शांतता कमिटीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शांतता कमिटीचे अध्यक्षस्थान आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय निलेश तांबे सर स्थान ग्रहण करतील असे मी त्यांना विनंती करतो. तसे विराजमान सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो. उपस्थित सर्व पोलीस पाटील शांतता कमिटीचे सभासद यांचं सुद्धा शब्दसुमनाने स्वागत करतो. ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्यासाठी आपल्या पोलीस स्टेशनचे ठाणेदार पाटील सर यांना विनंती करतो की आपलं प्रास्ताविक भाषण करतील. सभेला आपल्याला थोडासा उशीर झालेला आहे, त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी पोलीस स्टेशन मेहकर आणि पोलीस स्टेशन देऊळगाव राजा या ठिकाणी शांतता कमिटीची सभा घेतली आणि आपण सगळेजण जाणताच की सभा म्हटली की थोडासा उशीर त्या ठिकाणी झाला आणि तरीसुद्धा साहेबांनी लवकरात लवकर या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या या शांतता कमिटीचा उद्देश यापूर्वीच्या सर्व मान्यवरांनी आपापल्या भाषणातून सांगितलेला आहे. आपण सगळे वेळोवेळी मला ऐकताय, मी वेळोवेळी काही सूचना आपल्याला देतो, काही मार्गदर्शन आपल्याला करतो, आपल्याकडून सुद्धा काही मार्गदर्शन घेत असतो. त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही. माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे, त्यामुळे अधिक वेळ न घेता मी औपचारिकता म्हणून एक प्रास्ताविक भाषण करतो की दिनांक 27/8/2025 रोजी आपण गणपती उत्सव साजरा गणपती बसवतोय. श्रींची स्थापना त्या दिवशी होणार आहे आणि दिनांक 6 तारखेला 6/9/2025 या दिवशी गणपती विसर्जन होणार आहे. मधल्या काळामध्ये दिनांक 31 तारखेला आपल्या सगळ्यांकडे गौरी गणपतीचं आगमन होतं आणि 2 तारखेला त्या गौरी गणपतीचं थाटात विसर्जन. काळामध्ये 5 तारखेला आपल्याला ईद ए मिलाद ही मुस्लिम बांधवांचा सण आपल्याला साजरा करायचा आहे. या सण उत्सवाच्या अनुषंगाने आजची ही बैठक आपण आयोजित केलेली आहे. बैठकीचं जे नियोजन आहे त्या नियोजनाचा भाग म्हणजे आपलं पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, नगरपालिका प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन या हा उत्सव कसा शांततेत पार पडेल, लोकांना कशी जास्तीत जास्त चांगली सुविधा उपलब्ध करून देता येईल, कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही प्रकारचा गालबोट या मिरवणुकींना या कुठल्याही आयोजकाला होणार नाही यासाठीचा आपला हा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी आपण होता होईल तेवढे सगळे प्रिकॉशन आपण घेतलेले आहेत. माननीय तहसीलदार साहेब
यांच्याकडून आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शनसुद्धा तालुक्याला मिळालेलं आहे. नगरपालिका आपल्याला वेळोवेळी मदत करत आहे. विसर्जन मार्ग असेल त्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावणे असेल, त्या ठिकाणची स्वच्छता असेल, खड्डे बुजवणं असेल, ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी रोड बंद करणं असेल, जिथे विसर्जनासाठी आपल्याकडे तलाव उपलब्ध नसेल त्या ठिकाणी आर्टिफिशियल तलावाची सोय करून देणं असेल, अशी विविध कामं नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होत असतात. हॅलो, येतोय आवाज? तरी या सगळ्या सण उत्सव आपण सुद्धा सर्व शांतता कमिटीचे सदस्य आम्हाला हे सगळं करण्यामध्ये सहकार्य करतील अशी मी आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो. मी सरांना एक विनंती सुद्धा करणार आहे की सर, मागील वर्षी आमच्याकडे जे गणपती विसर्जन झालं त्या विसर्जन मिरवणुकीमध्ये ज्या पद्धतीनं 10 दिवस गणपती उत्सव साजरा करण्यात आला त्यासाठी आपण एक कमिटी तयार करण्यात आलेली होती. कमिटीचा अध्यक्ष पोलीस निरीक्षक, त्यानंतर कमिटीचे सदस्य CO साहेब आणि इतर गावातील जे तज्ज्ञ मंडळी आहे, अशा 10 लोकांची कमिटी करून आपण 10 दिवसाचा गणपती उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्यांनी काढला, मग ज्याच्यामध्ये DJ मुक्त असेल, ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे डेकोरेशन असेल, ज्याच्यामध्ये चांगला संदेश समाजाला चांगला संदेश देण्याचा उपक्रम असेल, अशा माध्यमातून आपण 3 गणपती मंडळ हे उत्कृष्ट मंडळ म्हणून सिलेक्ट केलेले आहेत. त्यांना आपल्या हस्ते आम्हाला पारितोषिक सुद्धा वितरित करायचं आहे. त्याच पद्धतीने 2 जे मंडळ आहेत त्यांना आपण प्रोत्साहनपर बक्षीस आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्यांचे सुद्धा पारितोषिक वितरण आपल्या हस्ते आम्हाला करायचं आहे आणि आपण ते आपल्या हस्ते कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याच पद्धतीने ही जी कमिटी आहे या कमिटीला सुद्धा आपल्याला प्रोत्साहित करण्यासाठी आपण त्यांना मोमेंटो देणार आहोत, ते सुद्धा आपण द्यावेत अशी मी आपल्याला विनंती करणार आहे. आलेल्या सर्व शांतता कमिटीच्या सदस्यांचं मी या ठिकाणी सर्व पोलीस पाटील बांधव, तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार आणि सर्व शांतता कमिटीचे सदस्य, सर्व राजकीय पक्षाचे नेते यांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी इथं चिखली शहर कसे शांततापूर्ण सर्व सण साजरे करतो याचं तुम्हाला सर्व सविस्तरपणे सांगितलेलंच आहे. साहेब, तुम्ही येण्यापूर्वी इथे अनेक जणांचे भाषणं झाले. आमचा चिखली शहर आणि ग्रामीण भाग इतका शांतताप्रिय आहे की इथं हिंदू लोकांचे सण आणि मुस्लिम लोकांचे सण हे वेगवेगळे नसतातच. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये आमचे मुस्लिम बांधव हिरिरीने भाग घेतात. त्याच्यामध्ये त्या मंडळांच्या सर्व सभासदांसोबत आमचे पण सर्व मुस्लिम बांधव रात्री विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत त्या लोकांसोबत असतात आणि आमची जी ईद ए मिलादुन नबीची जी मिरवणूक असते तर त्या मिरवणूक कधी काय गणपतीच्या 2 गणपती मंडळ असतात, एक जय गणेश मंडळ आणि एक समता गणेश मंडळ, तर त्याच्या बाजूने जी जाती मिरवणूक त्याच्यावर फुलाची उधळण करत असतात. कुणाल बोंद्रे असतील, आमचे रामदास काका असतील, हे आमचे ईद ए मिलादुन नबीच्या मिरवणुकीवर दरवर्षी फुलाची उधळण करून आमचं स्वागत करत असतात आणि आम्ही पण आमच्या मस्जिद समोर उभे राहून जेव्हा गणेश मंडळ तिथं येतात तर त्यांच्यावर फुलाचा वर्षाव करून त्यांचं आम्ही स्वागत करत असतो. असा आमचा चिखली शहर. आतापर्यंत या चिखली शहरामध्ये कधीच जातीय भेद कधी झालं नाही आणि मी सर्व समाजातर्फे आपल्याला गवाही देऊ इच्छितो, सर्व समाजातर्फे शब्द देऊ इच्छितो की साहेब, येणारा सण पण येणारे जे 3-4 पण सण आहे ते जसे मागच्या वेळेस झाले होते तसेच यावेळेस पण गुण्या गोविंदाने साजरे होतील. आमच्यामध्ये कुठेच काही जातीभेद नाही, काय नाही. आमचे अनेक मंडळ, गणेश मंडळांचे अध्यक्ष, सदस्य हे मुस्लिम समाजाचे आहेत. हे मला अभिमानानं सांगावं असं वाटतं. साहेब, मला तुम्ही सर्वांनी संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. पहिलेच फार उशीर झालेला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. निमित्ताने त्याचप्रमाणे पोळ्याच्या निमित्ताने आणि गणपती उत्सवाच्या निमित्ताने ही जी मीटिंग बोलवलेली आहे ही दरवर्षी या ठिकाणी अशी संपन्न होत असते. मी साहेबांना इतकं सांगू इच्छितो की साहेब, तुम्ही येण्याच्या पूर्वी एक आमचे सदस्य शांतता कमिटीचे दीपकजी खरा नगरसेवक यांचं प्रबोधन चालू होतं आणि
त्याच वेळेला या ठिकाणी आजांचा आवाज आला, तर त्यावेळेला त्यांनी त्यांचं भाषण त्या आजान होईपर्यंत थांबवलं. म्हणजे याचा अर्थ असा की आमच्या चिखलीचे कोणत्याही जाती धर्माचे कोणतेही नागरिक जर आपण घेतले तर ते इतरांच्या धर्माचं पालन करतात, इतरांच्या धर्माला मान सन्मान देतात. हे त्याचं जिवंत उदाहरण तुम्हाला या ठिकाणी पाहण्यासाठी मिळालेलं आहे. तर मित्रहो, आपल्या चिखली शहरामध्ये असो, ग्रामीण भागात असो, ही जी शांतता राखण्याचे काम जे असतं तर ते निश्चितच तुमचं आमचं सर्व धुरीणांचं असतं. सर्व महत्त्वाचे जे पदं घेतलेले असतात किंवा समाजामध्ये ज्यांना विशेष मान असतो, तर अशा प्रकारच्या लोकांनी अशा वेळेस समोर येऊन शांतता कशी नांदेल याचं प्रबोधन म्हणा किंवा सूचना म्हणा आपल्या कार्यकर्त्यांना जर दिल्यात आणि ते देतात, त्याचमुळं सर्व कार्यक्रम हे शांततेत पार पडतात. एक भुरळ पाडणारं शहर आहे. म्हणजे माझ्या एवढ्या सर्व्हिसमध्ये मी शहादा एक पोलीस स्टेशन केलं 2 वेळा. त्या शहरात मी जसं मला प्रेम मिळालं, मी इथं PI म्हणून राहू शकलो नाही याची मला कायम खंत राहील. मग खरोखर चांगलं शहर आहे सर. इथं इतके सण उत्सव झाले, इतके लोक चांगले सरीतले सर्व एकमेकांच्या याच्यात सहभागी होतात. ईदे मिलादला या मुस्लिम बांधवांनी एवढा मोठा रक्तदानाचा कार्यक्रम घेतला. 550 जवळपास त्यांनी बॉटल जमा केल्या आणि त्याच्यात हिंदू बांधवांनी सहभाग घेतला. आता हे इथे आपण सर इतर जिल्ह्यातलं काम करून आलो. गुलाल इतका फेकला जातो, पण ह्या जिल्ह्यात खूप चांगली प्रथा आहे. गुलाल इथं उधळला जात नाही. जो गुलाल केमिकलयुक्त असतो, लोकांना स्किन डिसीज होतात. दीपक भाऊने सूचना मांडल्यात त्या बऱ्याच स्वागतार्थ आहे. उलट माझी तुम्हाला विनंती राहील की तुम्ही जो इतर खर्च करतात तो विधायक कामासाठी लावा. काही ठिकाणी ते जमा करून ॲम्ब्युलन्स घेतल्या, काही आपल्या इथल्या तरुण पोरांसाठी काहीतरी चांगले लेक्चर्स ठेवले, MPSCचे लेक्चर्स ठेवले. आम्ही आता मी नाव नाही घेत, त्या ठिकाणी आम्ही MPSCचे पुस्तकं त्या लोकांच्या सहभागाने आम्ही त्यांना डोनेट केलं आणि MPSCचे आम्ही पुस्तकं वाटली. तुम्ही चांगले देखावे करा. इथल्या मुलांना तरुणांना पुढे गड किल्ले फिरायला घेऊन जा. काही त्यांच्यासाठी लेक्चर्स ठेवा चांगले. आपले जे थोर महात्मे होऊन गेले त्यांच्यावर तुम्ही हे ठेवा. परंतु ते जे सूचना आहे ती आम्ही पूर्ण करू शकत नाही. आधी जी तुम्ही जी सांगितली ती आणि ते आम्ही करू शकत नाही ते, आणि ती तुम्ही करू बी नका आमच्याकडे ती मागणी. तसं इथं ग्रामीण परवानगी नाही काय की तुम्ही तुमच्या भागात शांतता ठेवतात, तिथेही काही प्रॉब्लेम नाही. मला माझ्या डिव्हिजनचा खरोखर अभिमान आहे की मला फार इथं कुठे धावपळ करावं लागत नाही. गणेश उत्सवामध्ये वेळ खूप झालेला आहे आणि सरांनी आल्याबरोबर दिलगिरी व्यक्त केलेली आहे. मी सर्वांना एकच विनंती करतो की तुम्ही ज्या गुण्यागुंदाने सर्व याने सण साजरे करतात, कारण आता आगामी पोळा आहे, त्याच्यानंतर गणेश उत्सव आहे, त्याच्यानंतर जो ईदे मिलाद आहे एकाच वेळ आहे, त्याच्यानंतर तुमची नवरात्र आहे. तुमचं शहर, तुमच्या शहराविषयी मला गॅरंटी की तुम्ही इथे सर्वांनी सांगितलं आणि तुम्हाला हे जे त्रिदेव लाभले तिघं खूप चांगले. मी तोही अनुभव घेत आहे. तिघांचा खूप समन्वय आहे. म्हणजे संग्राम पाटील साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, काही 2-4 घटना घडल्या त्या तुमच्यापर्यंतही आल्याने आम्ही पहिलं त्रिदेव लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने हँडल केलेल्या आहेत. म्हणजे बऱ्याच सूचना राहतात. डीजेचा तुम्ही आवाजचा प्रश्न आहे, तुमच्यामध्ये कोणी नाचणारा नशा करू नसेल त्याला साईड अप करा, पोलिसांना सहकार्य करा. आम्ही आमच्या पोलीस बांधवांना सूचना दिली असतात. तसं तुम्ही जे म्हटलं मगाशी आम्ही तो प्रयत्न करू पोलीस मित्र कार्ड द्यायचा. तुम्ही म्हटलं की काही लोकांवर जबाबदारी टाका आणि आम्ही गणेश मंडळांची निश्चितच मिटिंग घेऊ. प्रत्येक विसर्जनाच्या आदल्या दिवशी विसर्जनाच्या आदल्या वेळेलाही आम्ही गणेश मंडळांचे अध्यक्ष दीपक भाऊ, तुमची ती सूचना चांगली होती आणि ते खरोखर एक मिटिंग आम्ही त्यांची गणेश मंडळांची घेऊ. वेळ खूप झालेला आहे, पण परंतु तुम्ही खरोखर संयमी लोक आहात, खूप शांतताप्रिय. म्हणजे मागच्या मिटिंगला सुद्धा सरांना खरंच एक प्रॉब्लेम आला होता, सर त्यावेळी 1-1.5 तास उशीर आले होते, आजसुद्धा आले. तुम्ही खरंच संयम ठेवला, तुम्ही खूप अभिनंदनास पात्र आहेत. सर्वांचा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी पारितोषिक वितरण होणार आहे, बरोबर ना संग्राम? तर त्याच्यामध्ये मला एकच आपल्याला सांगायचं आहे, ज्यांना या ठिकाणी पारितोषिक मिळणार आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन तर आहेच, परंतु इतर सर्व मंडळाचे मी या ठिकाणी अभिनंदन करणार आहे. आणि परत पुढच्या वर्षीसाठी
आपल्याला सर्वांना मंडळाच्या कार्यकर्त्यांना तयारी करायची आहे की पुढच्या वर्षीसाठी आगामी जो गणेशोत्सव होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला सहभाग घेऊन कशा पद्धतीने पारितोषिक मिळेल याच्यासाठीची तयारी आपल्याला करायची आहे. मग त्याचे निकष कुठले आहेत हे निकष आपण माहिती करून घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने जो असतो तो आपला गणेश मंडळाचा देखावा असेल किंवा मिरवणुकीमध्ये आपण जो देखावा सादर करू तो देखावा असेल, तो कशा पद्धतीचा पाहिजे, तो एकतर प्रबोधनात्मक पाहिजे, ऐतिहासिक असेल, सामाजिक असेल, त्याचबरोबर देशभक्तीपर, राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित आपल्याला काय करता येईल का ते बघा, जेणेकरून आपल्याला समाजाला, मुलांना, विद्यार्थ्यांना काहीतरी त्याच्यातून प्रबोधन करता येईल. हा एक महत्त्वाचा भाग संदेश आपल्याला गणेशोत्सवाच्या माध्यमातून देता येऊ शकतो. त्याच्यानंतर विसर्जनाची आपली जी मिरवणूक असते ती मिरवणूक आपल्याला जो मार्ग ठरवून दिलेला आहे दरवर्षीचा त्याच मार्गाने आपण काढणं गरजेचं आहे. ज्या वेळेमध्ये आपल्याला मिरवणूक काढायची ती वेळ, संपण्याची वेळ याचं आपण व्यवस्थित पालन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मंडळाची मिरवणूक निघताना डीजेचा वापर नको, गुलालाचा वापर नको या सूचना तर आपल्याला दिलेल्याच आहेत सगळ्यांनी. परंतु ज्या वेळेला आपण एखाद्या प्रार्थनास्थळावरून मिरवणूक घेऊन जात असतो त्यावेळेला आपल्याला त्या प्रार्थनास्थळाचं पावित्र्य सुद्धा राखायचं आहे. कारण आपला गणेशोत्सव जो आहे हा पवित्र आणि मंगल उत्सव आहे, आनंदाचा उत्सव आहे, सर्व समाजाला एकत्रितचा संदेश देणारा उत्सव आहे. आणि म्हणून ज्या वेळेला हा उत्सव सुरू झाला त्या वेळेपासून या उत्सवामध्ये केवळ हिंदू धर्माचीच नाही तर सर्व धर्माची, म्हणजे हिंदू, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, प्रत्येक धर्माची मुलं, प्रत्येक धर्माचे कार्यकर्ते या गणेशोत्सवामध्ये सहभागी होतात, आनंद घेतात. त्याचबरोबर ईद ए मिलादच्या मिरवणुकीमध्ये सुद्धा अनेक हिंदू मुलं जे असतात ती त्या ठिकाणी सहभाग घेतात. त्याचबरोबर गणेशोत्सव मंडळाचे जे कार्यकर्ते असतील, ज्या मिरवणुका असतील त्यांचं स्वागत अनेक मुस्लिम बांधवांकडून मस्जिद जवळ केलं जातं किंवा ईद ए मिलादच्या मिरवणुकीचं स्वागत हिंदू बांधवांकडून केलं जातं. त्याच्यामुळे असा कुठलाही भेदाभेद न ठेवता आपल्याला आगामी हे सण जे आहेत ते सगळ्यांना एका खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, आनंदाच्या वातावरणामध्ये साजरे करायचे आहेत. कारण शेवटी कसं आहे बघा की आपण सर्वात प्रथम माणूस आहोत हे आपण लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. कारण आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा आपल्याला माहीत नव्हतं की आपला जन्म कुठल्या घरामध्ये होणार आहे, हिंदूच्या घरामध्ये होणार आहे, मुस्लिमच्या घरामध्ये होणार आहे की ख्रिश्चनच्या घरामध्ये होणार आहे. किंबहुना जन्माला आल्यानंतर आपल्याला कळसतोपर्यंत, खूप मोठं होईपर्यंत हे माहीत नव्हतं की मी कोण आहे ते. नंतर आपल्याला लेबलं लागली की हा हिंदू आहे, तो मुस्लिम आहे, तो ख्रिश्चन आहे. परंतु आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण सर्वात आधी कोण आहोत, माणूस आहोत. आणि ही भावना जी आहे ही भावना आपल्याला सगळ्या तरुण विद्यार्थ्यांपर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवायची. कारण कुठलाही धर्म जो आहे हा द्वेष पसरवत नाही. प्रत्येक धर्म दया, क्षमा, शांती हाच संदेश देतो. अमन प्रत्येक धर्माने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं प्रत्येक धर्माचं सार जे आहे हे आपण जर लक्षामध्ये घेतलं तर आपल्याला ह्या उत्सवाचं महत्त्व लक्षामध्ये येईल. कदाचित आपल्या प्रत्येक धर्मामध्ये ज्या परंपरा असतील त्या थोड्याशा वेगळ्या असतील, उपासना पद्धती वेगळ्या असतील, परंतु तत्व जे आहेत, प्रत्येक धर्माची शिकवण जी आहे ती शेवटी सगळ्यांची सारखी आहे. आणि ही शिकवण आपण जर लक्षामध्ये घेतली तर मला वाटत नाही की कुठलाही प्रश्न जो आहे कायदा सुव्यवस्थेचा तो निर्माण होणार नाही. या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये तरुण मंडळाचे कार्यकर्ते आहेत. त्यांना मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की आपल्याला या दिवसामध्ये काहीतरी अफवा पसरतात, अमक्या ठिकाणी काहीतरी झालं, इकडे काहीतरी घडलं किंवा मोबाईलवरती कुठला तरी मेसेज व्हायरल झाला किंवा जाणीवपूर्वक काही लोक उत्सवाच्या दिवसांमध्ये असं काहीतरी कुठलं तरी चुकीचं मेसेज पसरवण्याचं काम करतात. तर मला वाटतं असं काही झालं असेल तर त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने गर्दी न करता, जमाव न करता आपण ती बाब शांततेने आमच्या ठाणेदार साहेबांना किंवा आमचे जे कोणी पोलीस विभागाचे कर्मचारी असतील त्यांच्यापर्यंतही पोहोचवा. आपण त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करू. पण त्याच्यावरून आपल्या शहरामध्ये कुठंतरी वातावरण बिघडायचं किंवा काहीतरी शांतता भंग करायची असा प्रकार होता कामा नये. मला माहिती आहे चिखली शहर आपलं शांत आहे, अमरापूर शांत आहे, रायपूर शांत आहे, परंतु असे प्रकार जे आहेत हे पूर्वी घडलेले आहेत, आताही घडत आहेत, भविष्यातही होणार आहेत. त्याच्यामुळं अशा या प्रकारांमुळं आपलं शहर, आपलं गाव, आपला समाज, आपलं राज्य, आपला देश आपण अशांत करून चालणार नाही. बाकी या उत्सवाच्या अनुषंगाने SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व पोलीस विभागाचा बंदोबस्ताची तयारी सुरू आहे. त्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने या 10 दिवसांमध्ये, विसर्जनाच्या दिवसामध्ये कुठल्याही पद्धतीने अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्हाला खात्री आहे. परंतु असे काही लोक जर असतील की जे कुठंतरी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतायत तर मला वाटतं त्यांची नावं ही आपण आमच्याकडे देण्याची व्यवस्था करावी. जर असं कोणी असेल तर त्या ठिकाणी त्याला योग्य तो कडक कायदेशीर कारवाई त्याच्यावरती निश्चितपणे केली जाईल. कारण कायदा कोणाला हातामध्ये घेता येणार नाही. तर ती सुद्धा बाब जी आहे ती या ठिकाणी आपण सर्वांनी लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी शांतता समितीचे सदस्य आहात. आपल्या समाजामध्ये एक मान आहे, आपल्या शब्दाला किंमत आहे. त्याच्यामुळं आपण संपूर्ण विसर्जन मिरवणुकीमध्ये आमच्या प्रशासनासोबत, पोलीस प्रशासनासोबत त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे.
जेणेकरून एखादी छोटी मोठी घटना वा मंडळ पुढे नेण्यावरून कधीतरी भुरभुर होते, काहीतरी छोटा छोटा वाद होतो, तर ते आपल्याला त्या ठिकाणी शांत करायचं जागेवरती. तर अशा पद्धतीने आपण सर्वांनी त्या ठिकाणी एकत्रितपणे हे सगळे सण उत्सव साजरे करण्यासाठी उपस्थित राहावं असं मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुठेतरी 2 ठिकाणी बैठका होत्या, तिथे पण थोडासा लोकांशी जास्त संवाद झाला. परंतु नेहमी असं होतं की चिखलीलाच मला जास्त वेळ मिळत नाही लोकांशी संवाद करायला. खरं तर मी सूचना भरपूर आपल्याला आलेल्या आहेत. मी आता परत ते रिपीट करणार नाही वारंवार की गणेश मंडळांनी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आपल्याकडून काही सूचना असतील आमच्यासाठी, त्या मला आनंद होईल त्या ऐकायला. जेणेकरून मला काही सुधारणा करायची असतील तर मी त्यात सुधारणा करू शकेल. तर माझी इच्छा आहे की आपल्यापैकी कोणाला काही आम्हाला आणखी सुचवायचं असेल, SP ला सुचवायचं असेल, जे तुम्ही इतर अधिकाऱ्याला नाही सांगत आहे, तर तुम्ही सुचवू शकता. कोणाला काही सांगायचं आहे का प्लीज? हाँ, में जो बच्चा बिगड़े हुआ रहता या ज़िद्दी रहता तो उसको ज़्यादा मिलता, और जो शरीफ रहता उसको पिताजी कुछ नहीं देता. तो हमारी चिखली की जनता बहुत शरीफ है सर. तो मेरी आपसे एक विनती है कि आप 2-3 बार लेट हो गए, तो हमने 12 रब्बुल अव्वल 5 सितंबर को जो माँ रक्तदान शिविर रखे हुआ है सर, तो आपसे पहले दोनों जो SP थे, कड़ासने साहब और सर, तो हमारे प्रोग्राम को विज़िट किए सर उन्होंने. तो मैं आपसे एक विनती करता हूँ कि आने वाले इस 5 तारीख को आप चिखली में विज़िट डे 11 बजे से 4 बजे तक कभी भी आ सकते हैं सर. मैं आ जाऊँगा. जी सर, शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया. मैं पक्का आऊँगा और पहले आऊँगा. 3 कैंप है सर हमारे, क्योंकि एक जगह रश हो जाता है, और इंशाल्लाह तीनों कैंपों में 1000 से ऊपर हमारे डोनर हो जाएंगे सर चिखली में. इंशाल्लाह होंगे. तो 3 प्रोग्राम ऐसे हैं कि एक माड़ी भवन में है, सेकंड प्रोग्राम अपने महानगर अपने नगर पालिका में है चिखली की, और थर्ड प्रोग्राम अपने यहाँ खैरूशाह बाबा दरगाह में है सर. तो सब प्रोग्रामों में आप विजिट दे, ऐसी मैं आपसे विनती करता हूँ. पक्का. अजून कोणाला काही सुचवायचं असेल, काही सूचना असतील आमच्यासाठी? चिखली येथून आलेलो आहे. तर आपल्याला एक विनंती आहे की आपण आमच्या प्रोग्रामसाठी यावं, आणि तुमच्यासाठी जिवाळ्यापोटी फक्त 2 शब्द. जो बेईमान है ये वर्दी उन्हें मजबूर बनाती है. आपकी वर्दी जो बेईमान है ये वर्दी उन्हें मजबूर बनाती है, जो ईमानदार है ये वर्दी उन्हें मजबूत बनाती है. थँक्यू सो मच. प्लीज फक्त आदर्श विद्यालयाची जी मिरवणूक राहते त्यासाठी आपण यावं, ही विनंती. नक्की येणार. ही एक सूचना दीपकजी बोलिये. आधी सूचना केली होती, पण बहुतेक पाटील साहेबांनी सांगितली, माझं सांगण्याचं काम नाही कदाचित. पण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याव्यतिरिक्त आपला बाहेरचा स्टाफ येथे असतो, आणि त्या दरम्यान आमच्या गणेश मंडळाला त्यांची ओळख नसते. त्यामुळे आपण आमच्या प्रत्येक गणेश मंडळाच्या किमान 10 लोकांना आपल्या प्रशासनाकडून एक पोलीस मित्र म्हणून एक तशा प्रकारचा ID द्यावा, की जेणेकरून तीही मंडळी तेथे आपल्या सहकार्यामध्ये असेल. कारण खूप मोठा बंदोबस्त असतो आणि अनोळखी लोक असतात. 1-2 वेळेस तसं झालं, कारण मला स्वतःला पोलिसांनी गाडीमध्ये टाकलं होतं तेव्हा साहेब नव्हते, पण असं मुद्दाम नाही झालं, मी त्यांना सोडवायला गेलो. पण त्यावेळेस वाटलं मागच्या वेळेस साहेबांनी तो प्रकार केला होता आणि खूप चांगला रिस्पॉन्स आला. यावर्षी ती गोष्ट कार्यरत ठेवावी, की जेणेकरून आमचा आणि तुमचा संवाद त्या याच्या दरम्यान मंडळाचा आणि तुमचा असेल. ही एक सूचना मी आपल्याला करतो. साहेब, थँक्यू सो मच. आपण निश्चित करू. एक अभिमानाची गोष्ट मी तुम्हाला सांगेल, की जेवढी काळजी तुम्ही आमची घेता तेवढी काळजी आम्ही पण घेतो. आपला आलेला जेवढाही स्टाफ असतो, या स्टाफला आपला विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर आमच्या गणेश मंडळाकडून सर्वांना जेवण बसून असते. कारण आम्हाला तुमचीही चिंता असते, कारण हॉटेल वगैरे बंद झालेले असतात. गणपती जरी 10 वाजता संपले तर मिरवणूक व्हायला 12-1 वाजता. आणि आपला जेवढाही स्टाफ असतो, या स्टाफची आम्ही सर्व गणेश मंडळाच्या वतीने एका ठिकाणी आमच्या माळीपुरा भागामध्ये जेवणाची व्यवस्था करतो. ही काळजी या चिखलीच्या गणेश मंडळ आपल्या सर्वांची घेतात, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. खूप खूप ज्याप्रमाणे बोलले की आमची काळजी घेतात, आणि खरोखर बरोबर आहे की बऱ्याचदा आमच्याकडे त्या सोयी नाही आहेत की आम्ही प्रत्येक स्टाफला, प्रत्येक अधिकारी अंमलदारांना
वैयक्तिकरित्या लक्ष देऊन त्यांना जेवण व्यवस्थित मिळते की नाही मिळत बंदोबस्ताच्या टाईमला, या गोष्टी आमच्याकडून कुठेतरी होतात प्लस मायनस. त्यामध्ये जे गणेश मंडळ असतात, इथले प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्यांच्याकडून आम्हाला अशा ज्या सोयी उपलब्ध होतात त्याबद्दल पोलीस प्रशासन खूप खूप आभारी आहे. मला एक 2-4 गोष्टी सांगायच्या आहेत. पोलीस अधिकारी आणि अंमलदार जेव्हा या सणोत्सवामध्ये बंदोबस्त करत असतात, त्यांना किंवा त्यांच्या परिवाराला ह्या सणोत्सव जो साजरा करतो आपण, त्याच्या जो आनंद आहे तो घेता येत नाही. आपण सर्वांना हे माहिती आहे, आमचे पोलीस अधिकारी अंमलदार सर्व रस्त्यावरती असतात, बंदोबस्त करत असतात. तर जो आत्तापर्यंत चिखली शहरामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे की जो वातावरण इतकं छान आहे, इथे आनंदमय वातावरण आहे, सगळे एकोपाने राहतात, सगळे समन्वय साधून आपले आपले कामं करत असतात. यापुढे देखील आपण तसेच करणार अशी मला खात्री आहे, त्याबद्दल म्हणजे दुमत नाही आहे. परंतु कुठे आपल्याला असं काही गोष्टी असतात कायदेशीर, ज्यामध्ये कुठेतरी आपल्याकडून चूक होण्याची शक्यता असते. तर माझी विनंती आहे आपल्या सर्वांना की त्या कायदेशीर बाबीच्या पालन करावे. तिथे कुठे आपल्याकडून काही चुका होणार नाही, जेणेकरून पोलिसांपर्यंत ती गोष्ट पोहोचणार नाही. मला असं वाटतं की कुठे पण एकही गुन्हा कुणावर पण दाखल व्हायला नको, कारण हा खूप आनंदाचा उत्सव असतो. या दरम्यान मग तो गणेशोत्सव असेल, ईद ए मिलाद उल नबी असेल किंवा इतर सण उत्सव आहेत, हे सगळे आनंदाने आपल्याला साजरे करायचे आहेत. पोलीस आहेत फक्त आपल्या मदतीसाठी, असा एक आदर्श निर्माण करा की पोलिसांची गरजच पडली पाहिजे नाही कुठेतरी. मग ती मोठ्यातली मोठी मिरवणूक असेल तरी पण असं काहीतरी एक आदर्श निर्माण, आणि ते आदर्श इथे चिखली शहरातच होऊ शकतो, कारण इथला इतिहास तसा आहे, इथली लोकं तशी आहेत. बाकी जे शांतता समितीचे सदस्य आहेत, त्यांनी जी तरुण पिढी आहे त्यांच्याकडे थोडं लक्ष देण्याची गरज आहे. कुठेतरी आज मागच्या काही मी बघतोय महिन्यांपासून कुठेतरी सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल करतात छोटी मोठी, आणि ते सगळे मॅक्सिमम याच्यामध्ये मायनर असतात केसेसमध्ये. ते 18 वर्षाच्या खालील मुलं देखील त्यात आम्हाला आढळलेली आहेत. आम्हाला कायदेशीर कारवाई करताना खूप विचार करावा लागतो, अडचणी निर्माण होतात. तर प्लीज मला विनंती, माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की त्यांना थोडंसं मार्गदर्शन करा. कुठेही कोणत्या समाजाच्या विरुद्ध, कोणाच्या जातीच्याबद्दल, धर्माबद्दल कुठलीही पोस्ट व्हायरल करू नये. स्वतः निर्माण करून टाकायची नाहीच आहे, परंतु कुठे फॉरवर्ड होऊन जरी कुठल्या ग्रुपमध्ये आली असेल तरी तिथला ग्रुप ॲडमिन आणि इतर जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांनी त्याची दखल वेळेत घ्यायची आहे आणि पोलिसांपर्यंत ते निर्देशनास आणून द्यायचं आहे. ज्या दिवशी मिरवणूक राहतील त्या दिवशी आपण आवर्जून उपस्थित राहाल याची खात्री मला आहे. मी परत ते सांगणार नाही की आपण मिरवणूक सुरू होईलपासून तर संपेपर्यंत शांतता समितीचे सदस्य तिथे उपस्थित राहावे म्हणून, कारण आपण सगळे जबाबदार नागरिक आहेत. हे चिखली शहर खूप छान आहे, तर वारंवार मला सांगायला पण बरं वाटत नाही. तर या 2-3 जे मुद्दे होते, DJ, लेझर, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याचा खूप दुष्परिणाम होतो आरोग्यावरती. तर कृपया करून पारंपरिक वाद्यांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे. लेझरचा वापर करू नका. ते थोड्या वेळासाठी बरं वाटतं, परंतु एखाद्याच्या डोळ्यात ती लेझर गेली की त्याचं जी इफेक्ट आहे ते फार वाईट आहे. आणि DJ आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे लोकांना हृदयविकाराचे झटके येतात. लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना खूप त्रास होतो त्याचा. कृपया करून पारंपरिक वाद्यांवरती प्राधान्य दिलं पाहिजे, जेणेकरून, कारण आतापर्यंत मला असं वाटत नाही, जेव्हापासून हे DJची संकल्पना आली आहे ना तेव्हापासूनच हे सगळे प्रॉब्लेम्स निर्माण झाले आहेत. याआधी देखील गणेशोत्सव खूप मोठ्या उत्साहाने आपण साजरा केलेला आहे. त्यामध्ये पारंपरिक ढोल ताशे याचा वापर झालेला आहे. तो जो संगीत आहे, ते जे वाद्य वाजतात, त्याचा एक वेगळा एक वातावरण निर्माण होतं. तर कृपया करून त्याच्यावरती थोडंसं लक्ष द्या. सगळ्या गणेश मंडळाच्या अध्यक्ष आणि पदाधिकारी यांना माझी विनंती आहे. खूप काही आता बोलण्यात हे नाही आहे, तर माझ्याकडून एवढ्याच सूचना होत्या. आपल्याला आणखी काही सुचवायचं असेल तर मी ऑलवेज अवेलेबल आहे. आपण इथे जे ठाणेदार आहेत संग्राम पाटील, ते खूपच कर्तव्यदक्ष आहेत. त्यांनी खूप छान रीते आत्तापर्यंत इथे काम केलेलं आहे. यापुढे देखील आपल्याला सगळ्यांना सहकार्य करतील.
आणि येणारे जे गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद नबी सण उत्सव आहे व इतर सण उत्सव आहे त्यासाठी आमच्याकडून पोलीस प्रशासनाकडून पोलीस अधीक्षक या नात्याने मी खूप खूप आपल्याला शुभेच्छा देतो. संपूर्ण तयारीमध्ये आपल्याला कुठेही आमची मदत भासेल तर कृपया करून कळवावे. आणि एवढं बोलून मी माझे आपले 2 शब्द संपवतो. मंडळ उत्कृष्ट देखावे यामध्ये आपण या ठिकाणी काही पारितोषिक ठेवलेले आहेत. सर्वप्रथम मी प्रोत्साहनपर बक्षीससाठी या ठिकाणी आमंत्रित करतो छत्रपती गणेश मंडळ गांधीनगर चिखली यांनी आपलं प्रोत्साहनपर बक्षीस आदरणीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर यांच्या हस्ते घेऊन जावे अशी मी त्यांना विनंती करतो. सहकार्य गणेश मंडळ महाराणा प्रताप पुतळा चिखली, सहकार्य गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन बक्षीस घेतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर सोहळा आपण या ठिकाणी प्रथम, द्वितीय आणि तृतीय असा बक्षीस वितरण सोहळा ठेवलेला आहे. यामध्ये तृतीय क्रमांक पटकावलेला आहे नीलकमल गणेश मंडळ जुनेगाव चिखली. आणि दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत महात्मा फुले गणेश मंडळ चिखली. महात्मा फुले गणेश मंडळ चिखली हा शेवटचा सोहळा आहे. आपल्या स्थानी निलेश गावंडे मित्रमंडळाकडून लाभलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. आपण प्रथम क्रमांक जो पटकावलेला आहे एकूण 450 गुण घेऊन एकता गणेश मंडळ चिखली, एकता गणेश मंडळ चिखली या सर्व पदाधिकारी संभाजीनगर या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. गणेश उत्सव यानंतर अध्यक्ष आपल्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील सर या ठिकाणी सर खूप खूप आभारी आहे.